सो हा आहे न्यूट्री एनर्जेटिक्स स्कॅन. याच्यामध्ये 2 बोटं याच्यावर ठेवली गेली की आपोआप स्कॅन होतो माणसाचा. आणि त्याच्यातून हा रिपोर्ट आलेला आहे. तर आपण रिपोर्ट पाहूयात काय आला आहे तो. तर हा आहे माणसाचा ऑरा. ऑरामध्ये बघा आपल्याला काय कळतं आहे, तर पोलॅरिटी म्हणजे मूलाधार चक्र आणि सहस्रार चक्रामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. येल्लो म्हणजे छातीच्या लेवलला इथे थोडासा प्रॉब्लेम जास्त जाणवते, मे बी ड्यू टू इंडायजेशन ऑर समथिंग. नंतर इथे व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे मणक्याच्या इथे कुठेतरी चुकीचं बसणे, पोश्चर किंवा झोप न होणे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं छातीवर प्रेशर येत आहे. नंतर इकडे नर्व्स म्हणजे B12 कॅल्शियमची थोडीशी कमी दिसते आहे. लंग्सचा अजून वापर केला पाहिजे. प्राणायाम, स्टमक ॲसिडिटी आहे, हार्टवरती लोड आहे, लिव्हर इज फॅटी. दोन मिनटं. पँक्रियाज, स्प्लीन, इम्युनिटी. नंतर ह्या मेरिडियन्स आहेत. तर हे मेरिडियन्सचं हे बारकाव्याने बघा इकडे काय लिहिलं आहे ते दाखव तिकडे बारकाव्याने व्हिडिओ पण बारकाव्या. टू द किडनी मेरिडियन अगेन हॉर्मोनल अँड डिहायड्रेशन. ओके, सो दिस इज अगेन रिलेटेड टू द लार्ज इंटेस्टाईन डिस्टर्बन्स. दिस वन इज रिलेटेड अजून हिमोग्लोबिन वगैरे वाढायला पाहिजे किंवा सर्क्युलेशन चांगलं व्हायला पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन. माइल्ड व्हायरल इन्फेक्शन आहे, फॅटी लिव्हर आहे, स्टमकमध्ये ॲसिडिक आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, मानपाट थोडीशी दुखती आहे, जुनाट ताप आहे थोडासा अंगामध्ये असं दिसतंय. नंतर कानावरती डोळ्यावरती ताण येतोय, प्रतिकारशक्ती थोडीशी कमी झालेली आहे आणि हां थोडंसं डिस्टर्ब्ड आहे. बेसिकली स्ट्रेस असेल काहीतरी. तर ॲलर्जीजमध्ये हे सगळे इन्सेक्टिसाइड्स वगैरे आपल्या खाण्यापिण्यातून आलेले सगळे इन्सेक्टिसाइड्स आहेत. लेड वाढलेले बघा आपल्या खाण्यामध्ये, किती पाण्यामध्ये असेल बघा. सो मच पॉइझन वी आर हॅव्हिंग इन आवर लाईफ. फॉस्फरस, मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम कमी आहे. पिकलेली केळी आणि लिंबू वगैरे घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन C कमी आहे. व्हिटॅमिन A साठी खोबरेल तेल घ्यायला लागेल. B12 कमी आहे. B12 तर इंजेक्शनच लागेल, इतकं B12 कमी झालं. येस, ते आपण कमरेला देतो B12 D कॅल्शियम एकत्र, ते खूप छान आहे. आणि हे बॉडी पेन पण हे दाखवते की B12 ची कमी आहे, कॅल्शियमची. ॲलर्जीज माइल्ड आहे, बाकी काही मोठा आत्ता प्रॉब्लेम असा नाही. बट यू टू जस्ट सी दीज आर ऑल जस्ट वॉर्निंग सिम्पटम्स सो दॅट यू कॅन टेक केअर. म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी करणं, दुधाचे पदार्थ कमी करणं, म्हणजे हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स दाखवत आहेत सगळे कमी होतील. स्टमक रिलेटेड किंवा डायजेशन. जरा डायजेशनचा मला वाटतंच आहे जरा इश्यू सारखा. आणि आता एक थायरॉइडची गोळी चालली. मी ऍक्च्युली आता हे केले होते, ब्लड रिपोर्ट केले होते, तर त्याच्यामध्ये थायरॉइडचं वाटलं होतं. तर मला ती 25 mg ची गोळी केली आहे चालू. हां ते दिसतंय, पण तो डोस पण कमी पडतोय. हो का? मी आत्ताच चालू केलंय मागच्या आठवड्यात. हां मग तो डोस ॲक्च्युली 50 mg पाहिजे. अच्छा, 50 mg आहे का? हां असं याच्यावरनं कळलं मला. बरं. कारण की तो पुरत नाहीये, नाही तर हे नील झालं असतं लगेच. ते मला म्हणले की एक महिना तर म्हणले ते जातात तिथपर्यंत पोहोचायला. म्हणजे आपण गोळी जेव्हा स्टार्ट करतो 30 days तर आपले म्हणले त्याला ते पोचायलाच जाते तिथे. नाही, 50 mg चालू करायला पाहिजे. कारण की हे जे दाखवते फॅटी लिव्हर वगैरे त्यासाठी 50 mg लागेल ते. कारण की नाही तर मग हे स्लो होईल सगळं. अजून 50 mg स्टार्टिंग करावं लागेल. अच्छा, मला या स्कॅनचा हाच फायदा होतो, मला सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करता येतो. ओके. आणि आय कॅन इमिजिएटली रिलेट टू द ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स. तुम्हाला ते हे दाखवू का रिपोर्ट ब्लडचे? हो चालेल. एक सेकंड.